राकेश आणि रिया यांचं लग्न अगदी दणक्यात झालं. राकेशचे वडील गंगाधरराव आणि आई सोमतीबाई यांना फार फार आनंद झाला. राकेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे मुलीची हौस त्यांची पुरी झाली नव्हती. आता लक्ष्मीच्या पावलाने आलेली रिया म्हणजे आपल्याला लेकच मिळाली असे त्यांना वाटलं. रिया आणि राकेशचा संसार सुरू झाला. रिया फारच लाडात वाढलेली मुलगी होती. चटचट काम करणं तिला सुचायचं नाही. सगळं तिला हातात लागायचं. उशिरा उठल्यावर ती पाहुण्यांसारखी बसून राहायची. मग नवीन लग्न झालंय म्हणून सुमतीबाई तिला कामं सांगायची नाही. बरेचदा चहा तिला बेडरूममध्ये आणून द्यायची. कधी कधी राकेश तिला चहा नाश्ता बेडरूममध्येच आणून द्यायचा. त्यामुळे मुळातच आळशी असलेली रिया आणखी आळशी झाली. ती घरच्या लोकांना उद्धटपणे बोलू लागली. राकेश तिला सांभाळून घ्यायचा, समजून सांगायचा. तेवढ्यापुरते ती नीट वागे, पण पुन्हा आपल्या मूळ पदावरती येई. ती हळूहळू राकेशला बोलून दाखवू लागली की तू फक्त माझाच आहे, दुसरं कोणी नको आपल्यामध्ये. तुझे नातेवाईक, आईवडील, मित्र असं कोणीही नको. फक्त तू आणि मी असंच आपलं घर असायला हवं. तिच्या सासू सासऱ्यांची खटके उडू लागले. मुद्दाम ती भांडणं उकरून काढे. तुझी आई बाबा मला कसे त्रास देतात असं ती सर्वतोपरी राकेशला समजावून आणि बिंबवून सांगे. राकेशवर रियाचा एवढा पगडा होता की त्याला तिची सगळं खरं वाटे. तो तिला थोडेही दुखवत नसे. रोज ऑफिसमधून घरी आल्यावर रियाच्या त्याच्या आईवडिलांबद्दलच्या तक्रारी ऐकून तो अस्वस्थ व्हायचा. एक दिवशी रियाने कहर केला. एकतर मी ह्या घरात राहीन, नाहीतर तुझे आई बाबा, असं ती जोरजोरात रडून त्याला सांगू लागली. आता ह्या वयात माझे आईवडील कुठे जातील असं त्याने विचारताच तिने एक वृद्धाश्रमाची जाहिरात असलेला कागद त्याला दाखवला. हे बघून तो विचारात पडला. असं एकदम मी त्यांना सांगू शकत नाही. मला हळूहळू त्यांच्याशी ह्या संदर्भात बोलावं लागेल असं त्याने रियाला सांगितलं. त्याचं हे सगळं संभाषण सुमतीबाईंनी ऐकलं आणि त्या गंगाधररावांना म्हणाल्या, शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. आपल्याला आता फायनल डिसिजन म्हणजेच अखेरचा निर्णय घ्यावा लागेल असं म्हणून त्याच्या दोघात काही बोलणं झालं. काही दिवसांनी राकेशने त्याच्या आईवडिलांजवळ वृद्धाश्रमाचा विषय काढला. तेव्हा गंगाधरराव आणि सुमतीबाई यांनी त्याला शांतपणे सांगितलं, हे बघ राकेश, हे घर तुझ्या बाबांच्या नावावर आहे. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने आम्ही या घराचे मालक आहोत. जर या घराबाहेर कोणाला जायचंच असेल तर ते तुम्ही दोघे आहात. तू आणि रिया खुशाल हे घर सोडून जाऊ शकता, सुमतीबाई म्हणाल्या. सुमतीबाईंचं असं स्पष्ट बोलणं ऐकून राकेशला आश्चर्याचा धक्का बसला आणि रियाला तर हबकलीच. लगेच रिया तावातावाने म्हणू लागली, अहो राकेश तुमचा एकुलता एक मुलगा आहे. तुम्ही त्याला असं घराबाहेर काढू शकत नाही. तुमच्या दुखण्या खुपण्यात आम्हीच तुम्हाला उपयोगी पडणार. वृद्धाश्रमात जरी तुम्ही राहिले तरी आम्ही मधून तुमच्याकडे लक्ष देणारच आहोत. पण ह्या घरातून आम्ही गेलो तर मात्र तुमच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला जमणार नाही. आम्ही आमचं बघून घेऊ सुनबाई, तू आमची काळजी करू नको. अनेक लोकांना मुलंबाळ नसते, ते ॲडजस्ट करतातच ना, तसे आम्ही घेऊ ॲडजस्ट, गंगाधरराव म्हणाले. आता मात्र रिया बिथरली. ती म्हणाली, आम्हाला आमचा इस्टेटीतला वाटा द्या, आम्ही निघून जातो. कोणती इस्टेट सुनबाई? ही सगळी मालमत्ता मी स्वतः कमवली आहे. वारसाने मला मिळालेली नाही. त्यामुळे ती कोणाला द्यायची हा हक्क मला आहे. ती जेव्हा ज्याला द्यायची असेल तेव्हा मी ती देईन. तू त्याचा मोह ठेवू नको. तुझा नवरा नोकरी करतो, त्याचे त्याला पैसे मिळतात. ते त्याला आणि तुमच्या संसाराला उपयोगी पडतील, गंगाधरराव म्हणाले. त्यांचा अखेरचा निर्णय ऐकल्यावर रियाची दातखिळी बसली. नाईलाजाने त्यांना त्या घराच्या बाहेर पडावे लागले. महागाईच्या काळात नवीन घराच्या भाड्यात राकेशचा अर्धा पगार संपून जायचा. मोलकरणीशी रियाचं भांडण व्हायचं. त्यामुळे मोलकरीण टिकत नसे. मोलकरीण नसल्याने रियाला सगळी कामे करावी लागत होती. मुळात आळशी असल्याने तिला कुठे नोकरी पण मिळेना. आता रिया चांगली रडकुंडीला आली होती. एकदा संध्याकाळी राकेश घरी आल्यावर त्याला घर अंधारात दिसले. त्याने लाईट लावली तर त्याला सोफ्यावर रिया रडत असलेली दिसली. त्याने लगेच तिच्याजवळ जाऊन त्याचे कारण विचारले तर तिला रडणं अनावर झाल्याने काहीच बोलता येत नव्हतं. रिया, काय झालं आता? सगळं तुझ्या मनासारखं झालं ना? आता मी फक्त तुझाच झालोय. इथे फक्त तू आणि मीच आहोत ना, माझे आईवडील ना नातेवाईक. आता का रडतेस? पण राकेशच्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं.